रस्त्याने. म्हणलं चला, म्हणलं आता एक हाताने गाडी चालून बघूया आपल्याला जमते काय तर, आणि छोटासा एक व्हिडिओ घेऊया. नंतर घरी गेल्यावर आपण तो व्हिडिओ पोस्ट करूया, बघू त्या व्हिडिओला लाईक वगैरे लोक करतात की नाही. गरीबाला तर कोणी लाईक करतच नाही यार. कारण की कसं आहे माहीत आहे का, जाऊ द्या आता बोलले असते. माझा एक छोटासा ब्लॉग आहे, तर शेवटपर्यंत नक्की बघा. तर मी आले घरी आल्यावर जेवण केल्यावर मी आवरायला लागले कामं. थोडे बसले अर्धा तास, नंतर कामं आवरायला घेतले. पण मी ते व्हिडिओ काढले नाही कारण माझा कॅमेरा पकडायला कोणी नाही आहे. त्याच्यामुळं मी एकटीच कॅमेरा पकडून कसं तरी व्हिडिओ बनवते माझे. मग मी बसले किचन धुवायला. खूप घाण झालं होतं किचन, कारण की तेलाचं वगैरे सब उडते वरती. माझं साधं सिंपल रूम आहे. माझी काही एवढी काय म्हणतात ते फॅशनेबल रूम नाही आहे. एकदम साधी रूम आहे माझी. तर मी बसले कामं आवरत. म्हणलं चला, म्हणलं आता मुलगा शाळेतून येईपर्यंत सगळे आपण कामं आवरून घेऊया. मग मी सगळे कामं आवरून घेत बसले. नंतर मी फरशी पुसायला लागले. तर फरशी तर आमची अशी आहे ना, फरशीचा कलरच असा आहे की घाण झाली तरी ती फरशी काही वळक्यालाच येत नाही. म्हणून मी बसले फरशी पुसत स्वच्छ एकदम. कारण की मला वेळ होता, 6 वाजता जावं लागते मुलाला घ्यायला. म्हणून मी कामं आवरत बसले. एकदा तिकडून आल्यावर म्हणलं थोडासा नाही आराम मिळतो आहे. मग त्याच्यामुळं मी पहिले सगळे कामं आवरून घेते आणि नंतरच शाळेमध्ये जाते. 6 वाजता शाळा सुटते. 6 वाजता घरी आल्यावर मग परत स्वयंपाक वगैरे असे कामं राहतात. तर 10-11 वाजता झोपायला काही ना काही काम. असं कोणाला वाटते की ही मुलगानीच राहते, हिला काही एवढे कामं नाही. पण मला भरपूर काम आहेत, असं नाही आहे की मला कामं नाहीत. तर मग बघा आता सगळे कामं माझे आवरून झाले. पण भांडे राहिले होते. भांडे तर एवढे पडतात की बापरे, खूपच कामावर पण आणि घरी पण तेच काम. तर सगळं माझं काम झालं, फक्त भांडे राहिले. भांडे पण मी घासून घेतले. नंतर मी म्हणलं चला थोड्या गप्पा मारूया तुमच्यासोबत. मी म्हणत होते की माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नंतर मी म्हणले चला आता चहा करूया. तर मग कारण की खूप दमल्यावानी होत होतं. मग मी चहा ठेवायला सुरुवात केली. आणि मला बोलताना पण एवढं बोलता येत नाही, सांभाळून घ्या तेवढं. कारण माझी सुरुवात आहे आता, त्याच्यामुळे मला काही एवढं कळत नाही आहे. मग मी मस्तपैकी चहा ठेवला. मस्त चहा वगैरे म्हणलं पिऊया, नंतर जाऊया 6 वाजता शाळेमध्ये. म्हणता 5:30 वाजले सगळं आवरायला. लगेच दिवस जातो. 3 वाजता मी घरी आले, पण लगेच दिवस गेला आहे. कारण की आता दिवस छोटा आहे, त्याच्यामुळं ना दिवस लगेच जाते. तर चला म्हणलं दूध आहे